पहिल्या चरणामध्ये वाजलेत 11:15. तुमना मनकडे राहायच्यात 15 मिनिटं. काय करू? 15 मिनिटं बोलू का करू जय विठ्ठल? हा कितलं? मी तुमले असं विचार 15 मिनिटं बोलू का जय विठ्ठल करू? कितलं पुढे कितलं सारखं ना असं सांग. काय करू? अच्छा बोलू 20 मिनिटं. पर विषय असा असतो हा ना बाबाजी, ते तर होईलच. पण मला असं म्हणायचंय, आपण पण ठरलेला 2 तासाचं कीर्तन आहे बरोबर. जर का तुम्ही मजूर लावो, मजूर थोडाफार कापटा कोपटा राह घ्या, तुम्ही काय सांगता व वाढदे भो जास्ती कमी होई जाईन. पक्क ना मायचान ठलवी ठलवी ढला 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 ढला. तुकोबाराय म्हणतात भोग तो ना घडे संचिता वाचून पुढे जाऊन म्हणतात करावे ते मनी समाधान. साधकांनी विचारलं का हो महाराज भोगतो ना घडे संचिता वाचून, आमचा संचिता आहे, भोग आहे, आम्हाला भोगावा लागतोय, आणि तशा प्रसंगाला तुम्ही सांगतात करावे ते मनी समाधान, कसं शक्य? आणि जर तुम्ही म्हणत असाल आमच्याकडनं अपेक्षा ठेवताय तर तुमच्या परमार्थामधलं एखादं उदाहरण सांगा, ते बघून आम्ही शिकूयात. मग तुकोबाराय काय सांगतील? तुकोबारायांची उंची आपण गाठू शकत नाही, तुकोबारायांची पायाची धुरई आपण बनवू शकत नाही, पण उगा प्रयत्न करतो. ऐका, करावे ते मनी समाधान. समाधानी जीवन जगणं काय असतं? कुरुक्षेत्रावर युद्ध चालू होतं, चालू युद्धामध्ये अभिमन्यू मरण पावला. अभिमन्यू मरण पावला. अभिमन्यू मरण पावल्याच्या नंतर पांडव रडतील यात विशेष नाही, कौरव रडत होते. काय जिन असेल गणू दादा? माणूस जगला कसा? जन्माला तर आलेले आहोत आपण, पण नुसतं जन्माला आलोय आणि जगताच आलं नाही तर व्यर्थ आहे. आपण जीवन असं जगायला पाहिजे की मेल्याच्या नंतर सुद्धा लोकांनी म्हणलं पाहिजे की माणूस लय खास होता राव. कारण आमच्या तुकोबरायांचं प्रमाण आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामानी, हो राहिल्या त्या कीर्ती जगामानी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामानी, राहिल्या त्या कीर्ती जगामानी. किंवा किंवा महाराजांनी म्हणे एका मरणेची सारे उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती. म्हणे एका मरणेची सारे उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे. वा. तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तम चुरे. माणूस जगला कसा? मेल्याच्या नंतर त्याची पावती मिळते. आणि अजून सांगू का, जगत असताना असं जगावं माणसानं, जगत असताना असं जगावं महाराज की मेल्याच्या नंतर दुश्मनाच्या कानी बातमी पडल्याच्या नंतर दुश्मनाच्या डोळ्यातून अश्रू निघायला पाहिजे, त्याला म्हणावं जीनं. नाहीतर जगूनच फायदा नाही. बरोबर आहे की नाही? जगावं असं माणसानं. पांडव पुत्रा, पांडवांचा मुलगा पोरगा मेल्याच्या नंतर ते रडत होते, विशेष नाही. कौरव सुद्धा रडत होते. काय जिना असेल त्या व्यक्तीचं, काय जिना असेल. बरोबर आहे की नाही? आपले रडतीलच हो, आपले रडतील, विशेष नाही. दुश्मनाच्या डोळ्यात अश्रू आले म्हणजे काय जिना असेल नाही का? अभिमन्यूचं. अभिमन्यू मेल्याच्या नंतर पांडव रडतील, विशेष नाही. कौरव रडत होते, कौरव रडत होते, पांडव रडत होते. पांडव रडत असताना धर्मराजानं कन्हैयाकडे बघितलं आणि कन्हैयाला सांगितलं, कन्हैया
हम में इतनी ताकत नहीं कि हम जाके सुभद्रा को बता दी कि भाई तेरा लाडला हमें छोड़ के चला गया कन्हैया, हमारा थोड़ा सा काम कर दे भैया। सुभद्रा के पास जाओ और सुभद्रा को बता दे कि भाई तेरा लाडला हमें छोड़ के चला गया है। बोलू नका ना, कसं आहे ना, तुम्ही तुमना चावतच, पण मला असं वाटस का मना काय काय चुकाय नाही नका बुवा। 2 तास काहीच किडा पाडू नये, ज्या कामसाठी येले तेच करू, बाकी नारी कामा धंदा करूच नाही आडे। विठ्ठल 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 धर्मराजाने कन्हैयाला सांगितलं, कन्हैया अरे हमें इतनी ताकत नहीं कि हम जा कोई सुभद्रा को बता दे कि भाई तेरा लाडला हमें छोड़ के चला गया कन्हैया, हमारा थोड़ा सा काम कर दे भैया। कृष्ण भगवंत विचार करतात, जावं तर मलाच लागणार आहे, पांडव पुत्र मेला, पांडव तो कोणी जाणार नाही, जायचं तर मला। मग कृष्ण भगवंत निघाले निरोप सांगाया। अभिमन्यूच्या मायला सांगायचंय, आता लक्षपूर्वक ऐका। आता तुम्हाला सांगतो, मी जे ठिलारी लोकांबद्दल बोललो ना काका, तुमच्याबद्दल बोललो ना की अगोदर मोबाईल नव्हते म्हणून बापावर पोरीचा हात पडत नव्हता, हे तुमचंच नाही तर इथून 25 वर्ष अगोदर 20 वर्ष अगोदर प्रत्येकाची परिस्थिती तशीच होती। जर का माहितीचा निरोप सांगायचा आहे तर माणूस कोणीतरी जायचा, तेव्हा 2 व्हीलर गाड्या नव्हत्या, 4 व्हीलर गाड्या नव्हत्या आणि 1-2 असायच्या गावामध्ये, मग ते 1-2 गाडीने जेवढे कव्हर व्हायचे तेवढे, बाकीचे एसटी कन जायचे। तेव्हाची परिस्थिती अशी होती, मोबाईल नव्हते। मोबाईल मुळे काही काही गोष्टी खूप चांगल्याही झाल्या आणि मोबाईल मुळे काही काही गोष्टींचं लय सत्यानाश झालाय। काही काही गोष्टी चांगल्या बी आहेत आणि काही काही चुकायला बी शेतीस। मोबाईल आत्याना काढमा चांगला कामे भरपूर कराय ना, पण वाईट कामे बी जास्त कराय ना बाबा। मोबाईल म्हणजे बिन माय बापनं लेकरू आहे कोई बी रडी पडसते। आणि इथलं येडं करते शे एक बाहून गरगो मी गरगो तुम्हाला सांगता म्हणे, महाराज बायको बोलते डोकं उठाडशे हो, पाहुणा देखत नाही पै देखत नाही, कोणा बी समोर डोकं लावस म्हणे, काही बी बोली पडस म्हणे। म्हणतो मग दादा तुला काय वाटत तू नाच घर मा दांगडो यार घर पराते रे आप्पा। कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की त्यांना परिवार सुखी आहे बुवा, दुसऱ्याला वाटस तो गैर सुखी आहे वो। जो देखो दुखिया सुखिया कोई नहीं है भाई, हा कोणी सुखी नाही शेत। 2 परिवार समोरासमोर आहेत, समोरासमोर घरे होतात, या दोन्ही नवरा बायकोच ना रोज लढाया आहेत आणि समोरला घरवाला, दोन्ही नवरा बायको हसत राहत। ज्यांना घरमा दांगडो येतो म्हणे हाव बायको सांगे असं कसं वागत असेल, दोन्ही नवरा बायको हसत राहतच म्हणे या, आणि आमना घरमा दांगडो जो आलं म्हणे अहो बाऊल बोलावणं पडी, यानं काहीतरी अभ्यास लेना पडील। ज्या असेत ना नवरा बायको त्याच म्हणतो बाऊल बोलाव म्हणे दादा, अरे बायकोनं मन सारखंच वागस तरी मन घरमा रोज ना दांगडो रास, रोज ना मनापेक्षा दिन मा 3 टाइम रास म्हणे। तू असं बायको सांगे कसं वागस का तू बी हसत राहस, तू बायको बी हसतच राहस म्हणे। तो म्हणे भाऊ तू ना घरमा जो दांगडोय तोच म्हणा घरमा विषय म्हणे, पण फरक आहे म्हणे मी जगानी पद्धत बदलाई टाकेल म्हणे। कसं भाऊ, तू ना घरमा जो दांगडोय तो म्हणा बी घरमाशे, पण मी जगानी पद्धत बदलाई टाकेल म्हणे। कसं, आमना जर दांगडो आहे ना मन बाई रांता रांता लाटणं वडी फेकस म्हणे, लागणं ते ती असस नाही लागणं ते मी असस, पण दांगडो ते मना बी घरमाशे म्हणे। असं कोणतं घर नाही तडे दांगडू नाही। आता तो भाऊ मला सांग राहता म्हणे महाराज बायको बाय डोकं उठाडशे, पाहुणा देखत नाही पै देखत नाही, काही बी बोली पडस, येडीन मायक करस। त्यांनी 2-4 शब्द आडी वसडीन सांग दिनात मला। आणि नेमका आम्ही रात्री त्यान करत जेवण होतं म्हणा, जेवणले बसनोत आणि तो भाऊ डायरेक्ट ताटवरते उठीन जिना वाटे दाबावर पै घ्या। त्यान मला पहिलेच सांगितलं होतं, मला असं वाटणं म्हणतं यान बाईन्या का गोया सरण्या त्याला राहू देईन माल कुठी टाकी भू, मी बी त्यान मागे जिनावर लागसा दाबावर। त्याने मनकडे देख म्हणे काय हो महाराज, म्हणतो भाऊ तू पै होना मी बी पै होनो, मला असं वाटणं तू बाई येडी भूतूल राहू देईन माल कुठी काढीन। नाही हो म्हणे महाराज खाले रेंजना प्रॉब्लेम आहे, मी वर बोलालो तू म्हणे हो आप्पा अराय खाले दड काय जाता रे। या मोबाईलने इतलं येडं करेल शे, खूप खूप काही गोष्टी चांगल्या पण झाल्यात आणि वाईट पण झाल्या। मोबाईल मुळे काय ना काय काय सत्यानाश झाला अजून सांगू का, मोबाईलनं काय सत्यानाश केलाय। पहिले फार कद्या कमी होईल, आता बेकार होतीस, त्यांना काय कारण शे। पहिले पोरी जर काही त्रास होय ना कार्ड लिखेत पत्र लिखेत, ते कार्ड 3 दिन मा माहेरले पोचे, माय बाप वाचेत आणि त्या सांगेत बहीण आपला शेतीना कामे चालू शेत, माय सांगित तुन बापना जमणार नाही, तुन बाप नाही 8 एक दिन बट वावर ना आवराय ना का मग 10 दिवस
ते कार्ड येवाना 3 दिन, आय कार्ड जावाना 3 दिन, वावर आवराना 8 दिन, 14-15 दिन खर्च होई जात. बापले असं वाटे मना अंडेरना जवायना भांडण होई झाले. अंडेरले लेवाल बाप येल राय. आता अंडेरले लई जा नाही बा असं. ते अंडेर तर पाणी ना गल्ला बी सांगितलं एवढी एवढी डबी बी लई आहे. पप्पा तुमना जवाईन काय मला कान मना बनाय देना. तो बापले असं वाटे मी का बरून उभो चौघाला लाटे. म्हणजे 15 दिन मग बडी लेवल बस जाय. बरोबर आहे की नाही. पण या मोबाईलच मुळे काय सत्यानाश व्हायले. आज तेच एक बी शब्द जर पोरले कोणी काही बोलणं लगेच फोन. पप्पा ये गान गान बोलताय हो माई. या गान गान नाही या पहिला म्हातारा डायरेक्ट उद्धारच करेल. तू न गान गान कत जाई काको. पहिला म्हातारा उभाटी नाकलेत म्हणत कटबन गाया दे. आते नाही पुरीले नसतं. पप्पा ते मला मूर्ख म्हणत होते. मूर्ख हो बहीण मूर्ख नाही हो माय. तू सासूली चार कशा कुमचाळ कुमचाळ करे तो दल्ला गैऱ्या गंद्या गाय. कुटी बिली येत नंतर पहिला दल्ला चांगला बम काढली येत. आणि आको वरते मार काय सुद्धा म्हातारीले सांगणं पुढे रांधायचं आले खायला उका. आते नुसतं मूर्ख मंदिर ना तरी सुद्धा बाई सांग संस्कार चांगले नाहीत त्यांना. हो म्हणा बाप मूर्ख म्हणा मग संस्कार चांगला नाही. तुन बापले विचार तुन मायना काय उद्धार करे तुन बाप. या मोबाईलच इथला सत्यानाश करेल इथला लोक येडा करतील. एक भाऊ व्हॉट्सअप चालवता चालवता दुसरा घरमा घुशी घे त्याला समजच नाही कोणा घरमा घुशी राहा. दुसरा घरमा घुशी घ्या तर ते मोबाईल मा मस्त बशीन चाल दे ना टाइमपास. आणि ती माय बी सिरियल दाखा मा येडी होती तिला वाटणं मनात मला कोणा तिने बी चॅटी दिना. हा हाव भाऊ मोबाईल मा येडा ती काकू येते टीव्ही मा येडी सिरियल असमा. आणि नेमका चहा बनायला याला टी ना टी पायवर यान टी पायवर ना चहा उचला पेवान टाइमले वर दगत बापरे पिऊ पिती दुसरा घर नाही जे म्हणे. यानी गाय गाय कप ठेवा घरना बाहेर निघायला लागणार. कारण घर मालक जर उन्हात अहो काही बरं करणार नाही म्हणे म्हणा. अहो गाय गाय पयाला लागणार घर माई. घर माई निघाना गाव घर मालक ना येवाना गाव. घर मालक नाव भाऊ दरवाजा मच भेट. पण नेमका असं होतं तो भाऊ बी फेसबुक चालाय राहता. आवनी गिराना तो घुशी राहना याने त्याला देखाव घर मालक त्याला सांग राहणार मी का तुम ना घर मा घुशी गो म्हणजे तो बी सुधीवर नाही होता. या मोबाईलच नाही इथलं येडं करतील. एक घरमा जर कधी 4 लोक होते ना प्रत्येक ना आत्मा मोबाईल आहे. प्रत्येक ना आत्मा मोबाईल शे 4 जण जोडे जोडे बसेलेत पण एक बी जण संवाद साधत नाही. मोबाईलच माझी येडा राहतस. रस्त्यावर देखा तुम्ही मित्र फिरायला जातस ना फिरायला बी जाते ना जागा जरी बसतस त्या जनतेना मोबाईल मध्ये बोटे घालतेस कोणी संवाद साधायला तयार नाही. म्हणजे मोबाईलने इथलं येडं करतील. बरोबर आहे की नाही. हो पण काही गोष्टी मोबाईल मुळे चांगल्या पण झाल्या. काय चांगल्या झाल्या. माहितीचा निरोप सांगायला अगोदर माणूस जात होता. आता फोन करतास पोर हजर होई जास. पण माहितना निरोप सांगायला माणसे जायत ना त्या बी हुशार असले दांड न पडे बरं. हा असं येडा बाग्यान काम नाही होत. हो मन आजी मरणी मन काकाला सांग म्हणे भाऊ जायर म्हणे सखूबाईला ये म्हणे तू. पण जुना म्हातारा ते जुनं ते सोनं रास. म्हातारा सांगे देख रे अण्णा जाहीर आहे ना पण जास्त घाबराव घाबराव नको करू बरं रे. ती पूर्ण माय मागायला जीव होता ती झट काही जाईन ती चक्करी जातीन ती पोरले काही त्रास होई जाईन बरं रे. कारण पहिले जीवाडा बी होता बा तो बी मोबाईल मुळे सत्यानाश होईल. पहिले भेटाना माणसाले भेटास ना कितला केवढं भारी होतो बाबा. हा भेटानी काय ओढ होती पहिले. या मोबाईलच नाही इतकी इन्सानियत दूर टाकी ना इथलं दूर कर टाकत ना. बाप जरी जवळ फोन करस नाही सांगस ना मन अंडेर पान द्या ती अंडेर पलंगवर पडी पडी सांग मन बापले सांग द्या मी झोपी जायची. म्हणजे बापने सांगे सुद्धा बोला ना कंटाळा घ्या इथला वायबारपणा घ्या मोबाईलच मुळे. मन चुलताला सांग जाय पण हुशारी मा ती पोरले घाबरावजो नको. काही काही 1.5 शाना राहतच. शानला कोणी सांगतस त्यास ना ऐकत नाही. आमना अण्णा मस्त आमना अण्णा काका म्हणे ए भाऊ मला काय शानपणा शिकांना कमी बडं बरोबर करलीसू म्हणे. म्हातारा सांगे देख रे अण्णा व्यवस्थित आर मला सांगा मी बरोबर करलीसू काका. निघे मन चुलता मन आत्यांकडे घ्या म्हणे सखूबाई म्हणे काय राहणार कथा उंता काही बहीण म्हणे खेताल बैली लेवाले येलो होतो म्हणे. आता बैली लेवाले येले बाईन जातले माहेर ना कुत्र जर दिक ना तरी सुद्धा आनंद वसाव ते चुलत भाऊ येल होता.
इथला आनंद होईल. बरोबर आहे की नाही? दुसरा कोणता कीर्तनकार राहतात कटाया बी कर देते बाई, पण मग आता मनात बाच असे जाणं पडेल. माहेर न कुत्राल तर की आनंद होता ते बाचाचे आगो मनात त्याला इथला आनंद केला इशारा जाता जाता. आणि खरं दुसरा कीर्तन करा तर म्हणा त्या झोपी बिली ती जाऊ दे मन भासाय बोलत नाव जे चाल काय किडा पाडाचा ऐकी घेऊ दे जा. माझ्या आत्याबाईनं बघितलं, बघितल्याच्या नंतर म्हणला भाऊ जेवण करले. म्हणा आत्याने स्वयंपाकला आणि तो ना स्वयंपाक पाहुणचार बी साधार आहे. काय राहतोय पाहुणा होणार म्हणजे पिठलं पोया करत तरी पाहुणचार होई जाय. उजीच गाय गाय राय ना खिचडीन तळण काढली ना तरी पाहुणचार होई जाय पहिले. आणि खिचडीन तांदूळ ना तो इतका तुटवडा होता ना तांदूळ भेटत नाही. जर पाहुणा होणार खिचडी बनवणी शे ते गरमाना कोणीतरी एकच सदस्य जेवाल बसाडेत. का बर बटान बटा बशी घेत नाही खुटी घे पाहुणाशी समोर ती इज्जत घालावा नवी जाईन भाऊ म्हणेशेन गरमाना एकच सदस्य बसाडेत जेवणले. इतका तुटवडा होता तांदूळना. आता इथला नेतात फेट टाका मोदी साहेबसने तांदूळ ना बाप रे बाप. संध्याकाळले कुकरने शिट्टी वाजणे रे वाजणे असा जीव करत गोधडील्या रे पंगरा रे पडा रे भाऊ पडा रे. ऐका कोणी आज बी खिचडी दळकाय रे भाऊ. इथला नेतात पीठ जायला खिचडीना बाकीना बाईसले घाबरतच ना. काय रे खिचडी टाकती नाही असं वजन मा बोलायला चालत नाही. बाकीना कसा करत नको नको मला जेवण आग्रह नको करू मला ना थरक बराय राय ना चक्कर बी राय ना सर्दी भय मारण बट चवनात जीव करा मला झोपू दे तू. बहिणी तुम्ही समजिल्या ना सर्दी खासीन बेमारा एकच आजारले 4-5 दाव सांगा ना याला खिचडी खावा ना कटायाचे आणि तुम्हाला बी पाय पडे एकच बाकर टाकत जाऊ अर्धी अर्धी खायले जाऊ पण बाकर दडकावत जाऊ बहिणीच. तुम्ही खिचडीने उजी गोड करणार लावा. पहिला म्हातारा भाजी जरी कुठे जाय ना तरी सुद्धा काला मोठा बाजरीन भाकर ना गुई कालाई देत आणि तेल टाक देत. असा दांडगल्ला म्हातारा राहत बाबा. असा दांडगल्ला म्हातारा राहत ना. पहिला म्हातारा बैल आवतले जर चाले ना एकच गुमावा बैल बसाड देत असा म्हातारा होता. कारण खाणं चांगलं होतं. कच्ची उडीने जाय रातले बिंजत पायटा मोठीन खायले असं खाणं होतं. आते आपला लेकरे झोप माय उठणार का गादीवर त्या गोदडा असो पडी पडी माव माल पाव माव माल पाव पाव काय काय आत पाव घ्या रे ओ आप्पा तू भाजी बाकर ना काला खा रे म्हणा काका. खाणं चांगलं राहिलं नाही. 23-24 वर्ष ना पोऱ्यानी हात मोडलेल होता गया मात पाटा बांधीन गुंडाई गुंडाई फिर राहता. त्याला म्हणतं कार भाऊ काय वे रे म्हणे जाऊ द्या महाराज म्हणतं काय वे गे हात मुळ त्याला म्हणतं कस काय रे म्हणे माल बकरीन गोमाल दिनं म्हणे तुम्ही आहे बानट सुरत ना बकरीन गोमाल दिनं ना हात मोडली ना तू उलगेल वावरनी तू काय खास दिस रे हो. टळलं विटळलं महात्याबाईनं मस्त खिचडी वगैरे बनवली तळण घेतलं भाऊला खाऊ घातलं. मन काकान जेवण करली ना मस्त मन आत्यान दारमा नेमणं झाड होतं झाडकाल काट टाकली नाही गादी टाकली नाही झोपिली ना. बरोबर 4:45 वाजता लुटणं म्हणे सखूबाई चाटी दे म्हणे. सखूबाईने बी चाटी दिली भाऊ चहा पिवा घेईन म्हणे. बहीण म्हणे शर्ट टाकेल ते काढले म्हणे. याने अंगमा शर्ट घालली ना 5 वाजले म्हणे सखूबाई तयारी कर. भाऊ म्हणे तू ते बैली लेवायला जाणार ना नव बहीण काका जात राही ना म्हणे. ऐकवय सांगा नव्हतं ओ बानट सुरत ना ऐकवय सांग नव्हतं आई खाईन झोपिले ना तुम्ही उलगेल वावरनी. असा गणच बानट राहत त्याले सुधरत नाही. मैतीचा निरोप सांगायला बी हुशारच माणूस लागत होता. पांडवांनी कन्हैयाला सांगितलं कृष्णा आमचं थोडं काम कर सुभद्रेला जाऊन सांग तुझा ऐकूलता एक पोरगा मरण पावला. आता कन्हैया जात आहेत पण कृष्ण भगवंत मनाशी संवाद साधतायत. जर का मी सुभद्रेला सांगेल सुभद्रे तुझा ऐकूलता एक पोरगा मरण पावलाय ही बातमी जेव्हा सुभद्रेला सांगेल सुभद्रा खूप रडेल खूप अवकडा करेल स्वतःची केस तोडेल माझी गचंडी धरेल. भरपूर काही प्रश्न देवाच्या मनात होते. जाऊन आता सांगायचं जरा सुधारित भाषेत. सुभद्रेला सांगितलं सुभद्रे तुझा अभिमन्यू गेला. दादा कुठे रे गेला. माझा पोरगा आहे तसा योद्धा अजून कुठे युद्ध चालू असेल तिथं पाठवलं का माझ्या पोराला. म्हणले नाही ग बाई तुझा अभिमन्यू आपल्या समध्यांना सोडून कायमचा गेला. देवाला वाटत होतं सुभद्रा खूप रडेल खूप अवकडा करेल माझी गचंडी धरेल स्वतःची केस तोडेल मला मारायला उठेल. पण याच्यातली कोणती कृती घडत नाही. या
यातली कोणतीही कृती सुभद्रा करत नाही. सुभद्रा जागीच धरणीवर बसली. सुभद्रा रडतही नाही आणि सुभद्रा बोलतही नाही. कृष्ण भगवंताला वाटलं सुभद्राच्या कानी बातमी पडली, न जाणू सुभद्रा रडत नाही, कदाचित वेडी झाली की काय. कारण जुने बाबा लोक बसलेत, त्यांना अनुभव असेल, म्हाताऱ्या बाया बसल्यात, त्यांना माहिती असेल. बाईच्या कानावर जर दुःखद बातमी पडली, दुःखद बातमी बाईच्या कानी पडली आणि बाईच्या डोळ्यातून अश्रू नाही निघाले तर बाई वेडी होण्याची दाट शक्यता असते. बाई लगेच रडली पाहिजे, तिच्या डोळ्यातून अश्रू निघायला पाहिजे बाबाजी. जर नाही रडली तर वेडी होण्याची दाट शक्यता असते. देवाला वाटतं सुभद्रा वेडी झाली की काय. जवळ आले, सुभद्रेला सांगतं, सुभद्रे अगं रड ना. अगं काय दगडासारख्या हृदयाची झाली, तुझा ऐकुलता एक पोरगा मरण पावलाय, तुला रडायला येत नाही. सुभद्रे अगं माय आहेस की दुश्मन, अगं रड ना. सुभद्रानं देवाकडे बघितलं, देवाला सांगितलं, देवा तू मला रडायला सांगतोय, मला रडायला सांगतोय. तुझे संत तुझी बडाई मारत असताना सांगतात, चाले हे शरीर कोणाची असत्य कोण बोलविते हरिविना. अरे मी गीतेमध्ये ऐकलंय तुझे तोंडून, गीतेमध्ये तू पण सांगून गेलाय ना, म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या, सूर्य चाले मी हलविल्या प्राणो हले. तुझ्या सत्तेशिवाय जर प्राण हलत नाही, तुझ्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही, भूतलावर कोणतीच कृती तुझ्याशिवाय घडत नाही. माझा मुलगा मरावा कोणाला वाटत होतं. देवानं मानच खाली टाकली, म्हणले बाई मलाच वाटत होतं. मग तू आमचा भगवंत, तू आमचा भगवंत, तुझ्या इच्छेशिवाय भूतलावर कोणतीच गोष्ट घडत नाही. मग माझा मुलगा मरावा तुलाच वाटत होतं ना का नाही. म्हणले हो बाई. मग तू आमचा भगवंत आहे, तू तुझ्या भक्तांचा वाईट विचार करणार नाही, हा माझा तुझ्यावरचा दृढ भाव आहे. आणि तुझ्या इच्छेप्रमाणे माझा मुलगा मेला. मग देवा मला रडायला काऊन सांगतोय रे. मुलगा मेला म्हणून रडायचं का माझ्या भगवंताची इच्छा पूर्ण झाली म्हणून आनंद व्यक्त करायचा. देवा सांगणारे काय करायचं, करावे ते म्हणे समाधान. मुलगा मेला पर भगवंताची जर इच्छाच ती असेल तर देवा तुझ्या इच्छेच्या पुढे आम्हाला दुसरं काय नको. तुझ्या आनंदात आमचा आनंद असणार आहे. नंतर सुभद्रा रडली ते नाही, मला फक्त विषय जुळवाजुळवी करायची इथपर्यंत. मग जर का संकटाला तोंड देत असताना, किती मोठं संकट असेल, संकटाला तोंड देत असताना साधकांनी विचारलं, ठीक आहे आम्ही पण समाधानी जीवन जगू, पण संकटाला तोंड देताना काहीतरी पर्याय व्यवस्था पाहिजे ना. काहीतरी पर्याय व्यवस्था, जर संकटाला तोंड द्यायचंय त्याचा विसर पडावा म्हणून तुमच्याकडे तुकोबराय काहीतरी पर्याय व्यवस्था आहे का. तर तुकोबराय म्हणतात, जीवनामध्ये काही संकट आलं ना तर संकटाला कवटाळत बसू नका. मग काय करा, स्वतःच्या मनाशी संवाद साधा. मनवोनी मनी मानू नये केलो, मनवोनी मनी मानू नये केलो. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, श्री राम जय जय राम. मनवोनी मनी मानू नये केलो, मनवोनी मनी मानू नये केलो. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, श्री राम जय राम. मनवोनी मनी मानू नये केलो, मनवा गोविंद वेला, मनवा गोविंद वेला, मनवा गोविंद वेला. मनवोनी मनी मानू नये केलो, मनवोनी मनी मानू नये केलो. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, श्री राम जय राम. मनवोनी मनी मानू नये केलो, मनवोनी मनी मानू नये केलो. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, श्री राम जय राम. जीवनामध्ये किती मोठं संकट आलं, संकटाला कवटाळत बसू नका. मग काय करा, मनाशी संवाद साधा, त्या गोविंदाचं भजन करा. कोणत्या गोविंदाचं, जो गोपिकांसोबत रासक्रीडा खेळतोय त्या गोविंदाचं. कोणाचं भजन, जो पंढरपुरामध्ये बसलेला आहे त्या मालकाचं भजन. जे भजन म्हणजे तुकोबाराय सांगतात ना, नुसतं सांगितलं नाही तर ते भजन केलं सुद्धा तुकोबारायांनी देहूमध्ये, माऊली ज्ञानोबारायांनी आळंदीमध्ये. नाही सर्व संतांनी केलं ते भजन पंढरपुरात. तेच भजन आता तुम्हाला इथं करायचंय. हातानं टाळी, मुखानं नामचिंतन. सर्वांनी भजन गायचं, टाळी वाजवून भजन करायचंय सर्वांनी. बरं, विठोबा कुमार हरी जय जय विठोबा कुमार हरी जय
जय हरी जय जय हरी जय